नमस्कार. आज आपण गणित अध्ययन अध्यापनशास्त्र या विषयाचा दुसरा व्हिडिओ पाहणार आहे. प्राथमिक शिक्षण पदविका म्हणजेच डी.एल.एड अभ्यासक्रम जो 2016 ला पुन्हा तयार झाला. यामध्ये प्रथम वर्षासाठी गणित अध्ययन अध्यापनशास्त्र की ज्याचा सब्जेक्ट कोड क्रमांक F7 आहे, हा विषय प्रथम वर्षासाठी ठेवण्यात आलेला आहे. तर या विषयाचा पाठ्यक्रम आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे, पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. आज आपण या विषयासाठी असलेल्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा कसा असणार आहे हे पाहणार आहोत. आता लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिकेचा आराखडा पाहणं का गरजेचं आहे? तर जेव्हा तुम्ही पाठ्यक्रम अभ्यासायला सुरुवात करणार आहात, तेव्हा जर तुम्हाला आधीच माहिती असेल की प्रश्नपत्रिकेचा आराखडा काय आहे किंवा लेखी प्रश्नपत्रिकेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न येणार आहेत, कुठल्या घटकासाठी किती गुण दिलेले आहेत आणि प्रश्न कसे विचारले जाणार आहेत, कोणकोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जाणार आहेत, विकल्प किती असणार आहे, ऑप्शनल गुण किती असणार आहेत, हे जर तुम्हाला आधीच माहिती असेल तर तुम्ही त्या अँगलनी त्या पाठ्यक्रमाचा अभ्यास करणार आहात. म्हणजेच लेखी प्रश्नपत्रिका सोडवण्याची तयारी ही तुम्ही अगदी पहिल्या दिवसापासून करणार आहात आणि त्यामुळे अर्थातच त्या विषयामध्ये स्कोर तुमचा जास्त होणार आहे आणि मॅक्सिमम स्कोर मिळवणं हे आपल्या अभ्यासाचं टार्गेट असलंच पाहिजे. तर हा जो विषय आहे गणित अध्ययन अध्यापनशास्त्र F7 विषय, ह्या विषयाची प्रश्नपत्रिका ही 40 गुणांची असणार आहे आणि यामध्ये ऑप्शनल गुण 10 असणार आहे. म्हणजेच एकूण 50 गुणांची प्रश्नपत्रिका असणार आहे. त्यापैकी 40 गुण हे सक्तीचे गुण असणार आहेत. म्हणजे 40 गुणांचा पेपर तुम्हाला सोडवायचा आहे आणि ह्या प्रश्नपत्रिकेसाठी एकूण 2 तास एवढा वेळ असणार आहे. म्हणजेच 2 तासामध्ये 40 गुणांची प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायची आहे की ज्याला 10 गुणांचा ऑप्शन असणार आहे. तर आपण बघूया प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे. जेव्हा प्रश्नपत्रिका तयार केली जाते तेव्हा ती एक मार्गी तयार केल्या जात नाही, तर प्रश्नपत्रिका तयार करताना 3 वेगवेगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. एक म्हणजे घटकानुसार गुणविभागणीचा, उद्दिष्टानुसार गुणविभागणीचा आणि प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणीचा. या तीनही बाबींचा विचार करून प्रश्नपत्रिका तयार केल्या जाते. आता ह्याचा अर्थ काय आहे किंवा म्हणजे काय काय करायचं आहे हे सगळं तुम्हाला हळूहळू उलगडत जाणार आहे. कारण आपला जो घटक क्रमांक 5 आहे मूल्यमापन, यामध्ये तुम्हाला स्वतःला प्रश्नपत्रिका कशी काढायची, डेव्हलप कशी करायची हे शिकवल्या जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला वर्षाच्या शेवटी किंवा वर्षाच्या मध्यावर तुम्हाला प्रश्नपत्रिका काढता येणार आहे. आता फक्त तुमच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे हे तुम्ही समजून घ्या. तर F7 म्हणजेच गणित अध्ययन अध्यापनशास्त्र या विषयामध्ये एकूण 5 घटक आहेत जे काल आपण बघितलेले आहे. त्यातला पहिला घटक आहे गणिताचे स्वरूप. गणिताचे स्वरूप हा घटक एकूण 10 गुणांसाठी आहे आणि यामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये 3 गुणांचा ह्याला विकल्प असणार आहे. म्हणजेच 10 गुणांचे प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सोडवायचे आहेत आणि 3 गुणांचे ऑप्शनल प्रश्न या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. त्यानंतर घटक क्रमांक 2 हा गणित आशयज्ञान समृद्धी इयत्ता 1ली ते 5वी हा घटक एकूण 10 गुणांसाठी असणार आहे आणि याला सुद्धा 3 गुणांचे ऑप्शनल प्रश्न असणार आहे. घटक क्रमांक 3 म्हणजेच गणित पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तक, अध्यापन पद्धती आणि तंत्रे हा आहे. हा एकूण 10 गुणांसाठी आहे आणि याला 4 गुणांचा विकल्प आहे. म्हणजे 4 गुण ऑप्शनल प्रश्नासाठी दिलेले आहे. घटक क्रमांक 4 हा गणितीय कारणमीमांसा आणि युक्तिवाद, याला एकूण 5 गुण आहेत आणि 5ही गुण कंपल्सरी तुम्हाला सोडवायचे आहेत. म्हणजेच ह्या घटकाला ऑप्शनल प्रश्न नाही, विकल्प नाही. त्यानंतर घटक क्रमांक 5 आहे मूल्यमापन. हा घटक सुद्धा 5 गुणांसाठी आहे आणि याला सुद्धा विकल्प नाही, म्हणजेच ऑप्शनल गुण याला सुद्धा दिलेले नाही.
त्यामुळे पहिले जे 3 घटक आहेत, पहिल्या 3 घटकांना तुम्हाला ऑप्शनल गुण आहेत, ऑप्शनल मार्क्स आहेत, पण शेवटचे जे 2 घटक आहेत, या शेवटच्या 2 घटकांसाठी तुम्हाला ऑप्शनल गुण नाहीत. त्यामुळे या दोन्ही घटकांचा अभ्यास करताना अतिशय केअरफुली करायचं आहे. कोणत्या प्रकारचे प्रश्न यावर विचारले जातात किंवा कसे विचारले जातात आणि ते आपल्याला कसे सोडवता येणार आहेत, मुद्देसूद कसे सोडवता येतील यावर आपण फोकस करायचं आहे. तर अर्थात जसजसं आपण हे प्रत्येक घटक शिकत जाणार आहोत किंवा ह्याचे व्हिडिओज बघत जाणार आहोत, तसतसं तुम्हाला प्रश्न लिहायचा कसा, प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, हे मी तुम्हाला त्यावेळी सांगणार आहे. तर हे झालं घटकानुसार गुणविभागणी. आता आपण उद्दिष्टानुसार गुणविभागणी कशी असणार आहे ते पाहूया. तर जेव्हा तुमची प्रश्नपत्रिका काढल्या जाते तेव्हा सुरुवातीलाच डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवली जातात. ही 4 उद्दिष्ट ठेवली जातात. ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य. या 4ही उद्दिष्टानुसार तशा प्रकारचे प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये इन्क्लूड केले जातात, टाकल्या जातात. याचं कारण असं असतं की समजा जर सगळे प्रश्न ज्ञानात्मक पातळीवर जर असले तर ती प्रश्नपत्रिका अतिशय सोपी अशी प्रश्नपत्रिका होईल. आणि समजा जर जास्तीत जास्त प्रश्न हे उपयोजन आणि कौशल्य या उद्दिष्टावर आधारित असले तर ती प्रश्नपत्रिका अतिशय अवघड प्रश्नपत्रिका अशा स्वरूपाची असेल. आणि हे दोन्ही प्रश्नपत्रिका आपल्याला अयोग्य प्रश्नपत्रिका म्हणून आपण गृहीत धरतो. त्यामुळे प्रश्नपत्रिका कशी असली पाहिजे तर ती मध्यम स्वरूपाची असली पाहिजे. त्यामुळे या 4ही उद्दिष्टांचा समावेश योग्य पद्धतीने प्रश्नपत्रिकेमध्ये असणं गरजेचं आहे आणि म्हणून त्याची गुणविभागणी आधीच केलेली असते आणि त्या गुणविभागणीनुसार तशा प्रकारचे प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये टाकले जातात की जेणेकरून प्रश्नपत्रिका ही मध्यम स्वरूपाची राहील, जी प्रश्नपत्रिका सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थित सोडवता येईल. त्यामुळे ज्ञान या उद्दिष्टावर आधारित 8 गुण असणार आहे, आकलन या उद्दिष्टावर आधारित 12 गुणांचे प्रश्न असणार आहे, उपयोजन या उद्दिष्टावर आधारित 16 गुणांचे प्रश्न असणार आहे आणि कौशल्य या उद्दिष्टावर आधारित 4 गुणांचे प्रश्न असणार आहे. असे एकूण 40 गुणांची प्रश्नपत्रिका तुमची असणार आहे. म्हणजे 40 गुण हे या उद्दिष्टांमध्ये अशा प्रकारे विभागल्या जाणार आहेत. तर त्यानंतर आपण बघूयात की प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणी कशी असणार आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 4 प्रश्न असणार आहेत. प्रश्न क्रमांक 1 हा पूर्णतः वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहे की ज्यामध्ये 8 वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहे. 1 गुणांचा 1 प्रश्न. हे 8ही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सोडवायचे आहेत. त्यामुळे या प्रश्नाला ऑप्शनल गुण नाहीत, म्हणजे एकही गुणांचा विकल्प याला नाही. कंपल्सरी प्रश्न क्रमांक 1 हा तुम्हाला सोडवायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 हा लघुत्तरी प्रश्न असणार आहे. यामध्ये एकूण 4 लघुत्तरी प्रश्न असणार आहेत. 2 गुणांचा 1 प्रश्न, याप्रमाणे 8 गुणांचा हा प्रश्न क्रमांक 2 असणार आहे आणि हा सुद्धा तुम्हाला कंपल्सरी सोडवायचा आहे. याला सुद्धा तुम्हाला विकल्प नाही, म्हणजे ऑप्शनल प्रश्न याला सुद्धा नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3. यामध्ये 4 लघुत्तरी प्रश्न असणार आहे. प्रत्येक प्रश्न हा 3 गुणांचा असणार आहे. असा 12 गुणांचे प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सोडवायचे आहेत आणि याला 2 प्रश्न हे ऑप्शनल प्रश्न असणार आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 3 मध्ये एकूण 6 प्रश्न दिले जातील आणि त्यापैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवा असं तुम्हाला त्या ठिकाणी सांगितले जाईल. म्हणजेच प्रश्न क्रमांक 3 साठी तुम्हाला 2 प्रश्न ऑप्शनल आहेत. म्हणजे या ठिकाणी 6 मार्क्स तुम्हाला ऑप्शनल दिलेले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये दीर्घोत्तरी प्रश्न प्रकार असणार आहेत. 3 दीर्घोत्तरी प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सोडवायचे आहेत. प्रत्येक दीर्घोत्तरी प्रश्न हा 4 गुणांचा असणार आहे. म्हणजेच एकूण 12 गुणांचे प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सोडवायचे आहेत आणि यामध्ये 1 प्रश्न हा तुम्हाला ऑप्शनल असणार आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 4 मध्ये
एकूण 4 प्रश्न दिले जातील आणि त्यापैकी 3 दीर्घोत्तरी प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सोडवायचे आहेत. अशी एकूण 40 गुणांची कंपल्सरी प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायची आहे आणि ज्यासाठी 10 गुण हे ऑप्शनल गुण असणार आहे, विकल्पाचे गुण असणार आहे. हे झालं प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणी. म्हणजे उद्दिष्टानुसार गुणविभागणी, प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणी आणि घटकानुसार गुणविभागणी यानुसार तुमची प्रश्नपत्रिका काढण्यात येणार आहे. आता प्रश्न आहे की हे जे प्रश्न दिलेले आहेत की वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न, हे प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जाणार आहेत, तर ते आपण आता पुढे बघूया. तर वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये रिकाम्या जागा भरा, जोड्या जुळवा, एका वाक्यात उत्तर लिहा, अशा प्रकारचे प्रश्न असणार आहे. त्यानंतर लघुत्तरी प्रश्न. लघुत्तरी प्रश्नामध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतील, तर संबोध स्पष्ट करा, तुम्ही काय कराल, उपाय सुचवा, परस्पर संबंध स्पष्ट करा, समन्वय स्पष्ट करा, आनंददायी गणितासाठी उपक्रम सांगा, संकल्पना चित्रण सांगा, कारण मीमांसा करा किंवा फ्लोचार्ट तयार करा, गरज सांगा, महत्त्व लिहा, त्यानंतर शास्त्रीय कारणं द्या, टिपा लिहा, फरक स्पष्ट करा, गुणवैशिष्ट्ये, सोदाहरण स्पष्टीकरण द्या, तर काय कराल, दैनंदिन जीवनासंदर्भात विचार प्रवर्तक प्रश्न, त्यानंतर स्वरूप स्पष्ट करा, यादी करा, उदाहरणे सांगा, प्रसंग सांगा, उपाय सुचवा, मानसशास्त्रीय महत्त्व स्पष्ट करा, संकल्पना स्पष्ट करा, संबोध स्पष्ट करा, पुढील साधनांचे उपयोग लिहा किंवा स्वतःचं मत व्यक्त करा, पुढील बाबतीत कोणती काळजी घ्याल, आकृतीवरून प्रश्नांची उत्तरं लिहा, दिलेले शब्द वापरून सुसंगत उतारा तयार करा किंवा उतार्यावरून प्रश्न तयार करा. अशा प्रकारचे प्रश्न लघुत्तरी प्रश्न प्रकारामध्ये असणार आहेत. त्यानंतर जसं सांगितलं की प्रश्न क्रमांक 1 हा वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहे. तर वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये कोणते प्रश्न असणार आहेत, तर रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, विसंगत घटक ओळखा, चूक की बरोबर ते ओळखा, चुकीचं विधान दुरुस्त करून लिहा, फक्त चूक ओळखा किंवा वाक्यपूर्ती करा. अशा प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न यामध्ये असणार आहे. किंवा सहसंबंध लावा, कालानुक्रम लावा, शब्दकोडे पूर्ण करा, एका वाक्यात उत्तर लिहा, संबोध लिहा, तत्व सांगा, मूल्य लिहा किंवा मूल्य ओळखा. अशा प्रकारचे प्रश्न प्रकार त्यामध्ये असणार आहे. अर्थात आता जसजसं आपण प्रत्येक घटक बघत जाणार आहे, उपघटक बघत जाणार आहे, त्या घटकानुसार, उपघटकानुसार मी तुम्हाला त्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहे हे सुद्धा त्या ठिकाणी सांगणार आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न प्रकार आहे दीर्घोत्तरी प्रश्न प्रकार. यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील, तर गणित शिक्षकाची भूमिका स्पष्ट करा, गणितातील क्षमता तपासा, विविध अध्यापन पद्धती उदाहरण स्पष्ट करा, दैनंदिन व्यवहारातील गणिताचा वापर लिहा, आणि त्यानंतर प्रक्रिया स्पष्ट करा, पायऱ्या स्पष्ट करा, परिणाम स्पष्ट करा, अध्यापनामध्ये तंत्रज्ञानाचा वापर कसा कराल, एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन कसं कराल, त्यानंतर विश्लेषण करा, प्रास्ताविक, उद्दिष्ट, कार्यवाही, निष्पत्ती या मुद्द्यांच्या आधारे उपक्रमाचा आराखडा तयार करा, दिलेल्या परिच्छेदावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा, एखादी संकल्पना उदाहरण स्पष्ट करा, समर्थन करा, गुणदोषांची चर्चा करा, चिकित्सा, विश्लेषण, पृथक्करण लिहा, स्पष्ट करा, त्यानंतर सूचनेप्रमाणे कार्यवाही करा. अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. आणि आणखी एक असं आहे की जे लघुत्तरी प्रश्न आहेत, तर लघुत्तरी प्रश्न प्रकारांमधल्या काही प्रश्नांची व्याप्ती वाढवून ते प्रश्न दीर्घोत्तरी प्रश्न म्हणून सुद्धा तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिले जाऊ शकतात. तर इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला प्रत्येक घटकावर आधारित विचारल्या जाऊ शकतात आणि त्यावरून तुमची प्रश्नपत्रिका ही काढल्या जाईल. तर अशा प्रकारे आज आपण प्रश्नपत्रिकेचा आराखडा कसा असेल, प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील, त्यानंतर घटकानुसार गुणविभागणी कशी असेल, प्रश्नानुसार गुणविभागणी कशी असेल आणि उद्दिष्टानुसार गुणविभागणी कशी असेल, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. तर मला असं वाटतंय की हा प्रश्नपत्रिकेचा आराखडा तुम्ही समजून घ्या आणि त्यानुसार उद्यापासून आपण जे व्हिडिओज टाकणार आहेत, म्हणजेच पाठ्यक्रमाचा तुम्ही जसा अभ्यास सुरू करणार आहात, तर तो
तुमचा परीक्षेच्या दृष्टीने किंवा प्रश्नांच्या दृष्टीने नकळत होणार आहे. त्यासाठी हा प्रश्नपत्रिकेचा आराखडा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. म्हणजे जे नवीन व्हिडिओज मी चॅनलवर टाकणार आहे ते तुम्हाला लगेच पाहायला मिळतील. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. सो थँक यू.